ठाण्याच्या यशोधननगर परिसरात असणाऱ्या अळना फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती श्वेता सरोज यांनी सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गेल्या 14 वर्षापासून या संस्थेची स्थापना केली. 2 मुलांपासून सुरू केलेल्या शिक्षणाचं कार्य आज हजार मुलांपर्यंत पोचलंय. एकंदरीतच अळना फाउंडेशननं या समाज कार्याचं लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं पाहायला मिळतंय. अळना फाउंडेशन यांनी शिक्षण कार्यात मर्यादित न राहता महिला सक्षमीकरण व सबलीकरण हा उदात्त हेतू घेऊन सर्वसामान्य गरीब घरातील गरजू महिलांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करण्याची तयारी सुरू केली. तर किन्नर समाज बांधवांनी आपल्या कला कौशल्य यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचा मानस अळना फाउंडेशनने व्यक्त केला आहे. तर या मोलाच्या कार्यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्ट यांनी शिलाई मशीन देऊन अळना फाउंडेशनला मोलाचं सहकार्य केले. आज त्यांना फाउंडेशनमध्ये शेकडो महिला विविध कपडे शिवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. तर या अळना फाउंडेशनच्या एम्पायर हर या उपक्रमाला IIT मुंबईच्या NSS टीमने भेट देऊन तळागाळातील महिला सक्षमीकरणाचा अभ्यास केला. या भेटीला रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्टच्या शिवण यंत्रांच्या योगदानामुळे अधिक अर्थपूर्णता लाभले. विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षणाने उत्पादनाच्या विषयांचा कार्यरत महिलांशी तसेच ट्रान्सजेंडर सदस्यांशी संवाद साधला, ज्यातून समावेश, शिक्षण आणि शाश्वत समाज परिवर्तनाबद्दलची माहिती जाणून घेतली. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्टचे अध्यक्ष CA संतोष कदम, अळना फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती श्वेता सरोज, सचिव श्री सनी सरोज आणि प्रोजेक्ट डायरेक्टर सौ साक्षी चंदना उपस्थित होत्या. मेरा नाम साक्षी चांदना है। मैं यहाँ पर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी देखती हूँ, जहाँ पर हमारा उद्देश्य यही है कि हम कैसे लोगों में जागरूकता लाएं कि हम सब एक ही हैं। अगर हम अपने में से थोड़ा सा भी ऐसे लोगों के लिए कर सकते हैं जिन पे 2 वक्त का खाना नहीं है और उन 2 वक्त को इज्जत की ज़िंदगी जी सकते हैं, तो उसमें क्या बुराई है। तो इसलिए मेरा उद्देश्य यहाँ पर जब मैं आई थी तो सबसे पहला यही था कि मैं ऐसे लोगों को जितना हो सके अपने साथ जोड़ूं। कॉलेज के स्टूडेंट आए थे यहाँ, क्या मोटिव था? मेरे लिए सबसे हैरानी की बात ये थी कि IIT ने हमको खोजा। मैं IIT के पास नहीं गई और ये चीज़ अपने आप लोगों में पहुंचनी 4 महीने के प्रोजेक्ट में बहुत बड़ी बात है। ये मेरे लिए सबसे बड़ा मोटिवेशन है। आगे क्या करने का, कौन से नए उपक्रम शुरू करने का आपका मानस रहेगा? अभी हमने शुरुआत ट्रांसजेंडर के साथ करी है, सेक्स वर्कर के साथ करी है। मेरी कोशिश है कि मैं HIV एड्स की महिलाओं के साथ भी काम करूं, जिनका कोई स्कोप नहीं है, जिनको लगता है कि हम ज़िंदगी में हिम्मत हार चुके हैं। तो अगर मैं ऐसे लोगों को जिनके अंदर थोड़ी सी भी आशा की किरण दे सकती हूँ, कैंसर ग्रसित महिलाएं हैं जिनको हम थोड़ा सा भी काम देकर उनके अंदर हम थोड़ा सा मोटिवेशन दे सकते हैं, तो मैं चाहती हूँ जिन्हें लोग हमसे जुड़े। तुझं नाव सांग आणि तू कुठल्या महाविद्यालयातून आलेली आहेस आज? माझं नाव प्रणिता भोटक्के आणि आम्ही विवेकानंद एज्युकेशन सोसायटी ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून आलेलो आहोत, जे चेंबूरमध्ये आहे. अळना फाउंडेशनमध्ये काय उपक्रम राबवला गेला आज? आमचं एक महाविद्यालयात एक काउन्सिल आहे सॉर्ट करून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीम, आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे स्पेक्ट्रल एक इव्हेंट आहे फंड रेझर, जिथे आम्ही फंड्स स्टुडंट्सकडून रेज करतो आणि एक NGO सिलेक्ट करतो आणि त्यांना फंड्स देतो. तर यावर्षी आम्हाला अळना फाउंडेशनची माहिती पडली आणि आज आम्ही इथे आलो आहोत आणि आज इथे एम्पॉवर हरकडून एक प्रोजेक्ट आहे. त्यांच्यात यांनी फक्त वुमेनला नाही तर तृतीयपंथींना पण ॲड केलेलं आहे, जोडलेलं आहे. तर आज तोच कार्यक्रम होता. तुम्हाला शिकायला काय मिळालं? आम्हाला शिकायला मिळालं की म्हणजे आम्हाला जवळून पाहायला भेटलं, ग्रास लेवलवर पाहायला भेटलं की काय ते प्रॉब्लेम्स फेस करतात, काय त्यांना फेस करावं लागतं. आम्हाला जे दिसतं तसं कदाचित नसतं. ते काही त्यांचे जे फिलिंग्स असतात ते कसं काय ते जगत आहेत, कसं काय ते सहन करत आहेत, ते आम्हाला समजलं.